हॅलो स्टुडंट्स, लास्ट व्हिडिओमध्ये आपण बिझनेस ही कन्सेप्ट समजून घेतली आहे. त्यासोबतच बिझनेसचे फीचर्स काय आहेत तेही पाहिलेलं आहे. त्यावेळी आपण बघितलं आहे की बिझनेस म्हणजे काय, तर नफा मिळवण्याच्या दृष्टीने किंवा प्रॉफिट मिळवण्याच्या दृष्टीने एखाद्या वस्तूचे उत्पादन करणे किंवा एखाद्या वस्तूची खरेदी विक्री करणे किंवा एखादी सेवा इतरांना पुरवणे, जेणेकरून आपल्याला काय मिळेल, प्रॉफिट मिळेल. ओके, त्याला काय म्हटलं जातं, बिझनेस असं म्हटलं जातं. ओके, मग आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण बिझनेसची कार्य कोणती आहेत, म्हणजेच काय तर फंक्शन्स ऑफ बिझनेस कोणकोणती आहेत ते बघणार आहोत. त्यातलं जे पहिलं फंक्शन आहे ते आहे प्रोडक्शन फंक्शन. ओके, प्रोडक्शन फंक्शन नावाप्रमाणे आता इथे काय केलं जाणार, तर कोणत्याही वस्तूचं काय केलं जातं, उत्पादन घेतलं जातं. म्हणजेच काय तर रॉ मटेरियलचं फिनिश प्रोडक्टमध्ये काय केलं जातं, कन्व्हर्शन प्रोडक्शन फंक्शन्समध्ये केलं जातं. ओके, आणि हे करत असताना ह्यासोबतच प्रोडक्शन डिपार्टमेंटला काय करावे लागतात, अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. म्हणजे जे प्रोडक्शन घेतलं जाणार आहे ते पर्टिक्युलर टायमिंगमध्ये घेतलं जातं आहे की नाही ते पाहावं लागतं, त्याची क्वालिटी पाहावी लागते. ओके, त्याचसोबतच त्याची मिनिमम कॉस्ट कशी राहील याचाही काय करावं लागतं, प्रोडक्शन डिपार्टमेंटला विचार करावा लागतो. ओके, आता या प्रोडक्शन फंक्शनसोबतच किंवा प्रोडक्शन डिपार्टमेंटमध्ये अजूनही काय केली जातात, प्रोडक्शनशी रिलेटेड सब डिपार्टमेंट्स काम करत असतात. आता ती कोणकोणती ती बघूया. त्यामध्ये पहिलं येतं ते म्हणजे प्रोडक्शन प्लॅनिंग. आता प्रोडक्शन प्लॅनिंग डिपार्टमेंटच्या अंडर काय केलं जातं, तर प्रोडक्शन कोणत्या स्वरूपाचं घ्यायचं आहे, त्याची क्वालिटी काय असणार आहे, क्वांटिटी काय असणार आहे, ओके, हे ठरवलं जातं. म्हणजे थोडक्यात प्रोडक्शन कोणत्या पद्धतीचं असणार, त्याचं स्टँडर्ड काय असणार, किती कालावधीमध्ये किती क्वांटिटी काय केली जाणार, प्रोड्यूस केली जाणार, याचा विचार याच्यामध्ये केला जातो. ओके, त्यानंतर सेकंड जे डिपार्टमेंट असतं प्रोडक्शन डिपार्टमेंटच्या अंडर कार्यरत ते असतं परचेसिंग. तर परचेसिंगमध्ये काय केलं जातं, तर प्रोडक्शन घेण्यासाठी जे रॉ मटेरियल लागतं किंवा जी मशिनरीची गरज असते किंवा इतर जे काही कंपोनंट्स असतात जे प्रोडक्शनशी रिलेटेड असतात त्या सगळ्यांची खरेदी करण्याचं काम हे परचेसिंग डिपार्टमेंटमार्फत केलं जातं. ओके, त्यानंतर नेक्स्ट तिसरं जे डिपार्टमेंट येतं प्रोडक्शन डिपार्टमेंटच्या अंडर ते आहे स्टोअर कीपिंग. मग इथे काय केलं जातं, तर जो रॉ मटेरियल खरेदी केलेलं असतं किंवा जे टूल्स असतात किंवा जी मशिनरी असते जी प्रोडक्शनसाठी गरजेची असते ती काय केली जाते, स्टोअर करून ठेवली जाते. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे द डिझाईन अँड टेक्निकल सपोर्ट डिपार्टमेंट. ह्याच्या अंडर काय केलं जातं, तर जे ज्या प्रोडक्टचं प्रोडक्शन घेतलं जाणार आहे त्याची डिझाईन काय असणार आहे. ओके, त्यासोबतच त्याच्यामध्ये कोणकोणते जे प्लस पॉईंट आले पाहिजेत, म्हणजे थोडक्यात आपलं प्रोडक्ट जर इतरांपेक्षा वेगळं दिसलं पाहिजे तर त्यामध्ये काय नाविन्य तुम्ही आणू शकता याचा विचार या डिपार्टमेंटमार्फत केला जातो. ओके, त्यानंतर लास्ट जे प्रोडक्शन डिपार्टमेंटच्या अंडर येणारं डिपार्टमेंट असतं ते आहे वर्क्स डिपार्टमेंट, की जिथे ॲक्च्युअलमध्ये काय केलं जातं, प्रोडक्शन घेतलं जातं. ओके, म्हणजे प्रोडक्शन फंक्शन हे काय आहे, बिझनेसचं पहिलं प्रायमरी फंक्शन आहे आणि त्याच्या अंडर एकूण किती डिपार्टमेंट काम करत असतात, 5 डिपार्टमेंट काम करत असतात. ओके, आता नेक्स्ट फंक्शन बघूया. नेक्स्ट फंक्शन कोणतं आहे, तर मार्केटिंग. ओके, आता आपल्याला माहिती आहे की सध्याच्या जे कॉम्पिटिशन वाढलं आहे आपल्या बिझनेस वर्ल्डमध्ये तिथे मार्केटिंग ह्या गोष्टीला किंवा मार्केटिंग फंक्शनला खूप महत्त्व आहे. कारण का, तुमचा माल जर तुम्हाला विकायचा असेल तर तुम्ही कोणत्या पद्धतीने मार्केटिंग करताय तुमच्या प्रोडक्टचं ते काय असतं, खूप गरजेचं असतं, की जेणेकरून तुम्ही तुमचं प्रोडक्ट लोकांपर्यंत किती पोचवताय की त्यामुळे लोक तुमच्याकडे काय होणार आहेत, तुमच्या मालाची त्यांना खरेदी करावीशी वाटणार आहे. अशा पद्धतीचं तुमचं काय असलं पाहिजे, मार्केटिंग असलं पाहिजे. ओके, म्हणजेच काय तर मार्केटिंगमध्ये काय केलं जातं, तर जे
कस्टमर्स असतात की ज्यांच्यासाठी तुम्ही ते प्रोडक्शन किंवा त्या प्रोडक्टचं उत्पादन घेतलेलं आहे, त्या मालाची माहिती तुम्ही काय करत असता, ॲक्च्युअल जे खरेदी करणारे कस्टमर्स असतात त्यांना तुम्ही ती माहिती पुरवत असता किंवा थोडक्यात तुम्ही ॲट्रॅक्ट करत असता त्यांना तुमच्या प्रोडक्ट खरेदी करण्यासाठी. ओके. मग आता जशी प्रोडक्शन डिपार्टमेंट किंवा प्रोडक्शन फंक्शन्समध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट काम करत असतात, सेम तसंच मार्केटिंग फंक्शनच्या अंडरसुद्धा काय करत असतात, काही डिपार्टमेंट्स काम करत असतात. ज्याच्यामध्ये पहिलं येतं ते म्हणजे काय आहे, मार्केटिंग रिसर्च. मार्केटिंग रिसर्च डिपार्टमेंट काय करत असतं, तर एखादी कंपनी जे प्रोडक्शन घेत असते त्या प्रोडक्टला मार्केटमध्ये म्हणजे कुठल्या मार्केटमध्ये आपल्या जवळपासच्या कुठल्या मार्केटमध्ये मागणी आहे हे शोधण्याचं काम किंवा याचं रिसर्च करण्याचं काम मार्केटिंग रिसर्च काय करत असतं, हे डिपार्टमेंट करत असतं. ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन. एकदा आपल्याला मार्केट समजलं की कुठल्या मार्केटमध्ये आपलं माल आपण काय करू शकतो, विकू शकतो, की ते केल्यानंतर सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशनचं काम हे सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन डिपार्टमेंटमार्फत केलं जाते. म्हणजे काय, तर ॲक्च्युअल आपला माल हा कस्टमरपर्यंत किंवा त्या मार्केटपर्यंत पोचवण्याचं काम या डिपार्टमेंटमार्फत केलं जातं. ओके. आणि लास्ट तिसरं जे डिपार्टमेंट असतं मार्केटिंग फंक्शनच्या अंडर कार्यरत ते म्हणजे प्रमोशन. ह्यामध्ये काय केलं जातं, तर ॲडव्हर्टायझिंगच्या स्वरूपात किंवा थोडक्यात फ्री सॅम्पल, आपल्या मालाबरोबर फ्री सॅम्पल देणं किंवा कॅशबॅक अशा ऑफर देऊन काय करणं, कस्टमर्सना अधिकाधिक आपल्या मालाकडे ॲट्रॅक्ट करण्याचं काम हे प्रमोशन डिपार्टमेंटमार्फत केलं जातं. म्हणजे थोडक्यात तुम्ही तुमच्या मालाचं काय करणार आहात, इथे प्रमोशन करणार आहात. ओके. म्हणजे थोडक्यात तुमचे जे कस्टमर्स आहेत त्यांना काहीतरी आमिष दाखवून तुम्ही त्या कस्टमर्सला तुमच्या माल खरेदीसाठी ॲट्रॅक्ट किंवा मालाच्या खरेदीसाठी प्रेरित करण्याचं काम हे प्रमोशन डिपार्टमेंटमार्फत केलं जातं. ओके. त्यानंतर थर्ड, आता तिसरं फंक्शन बिझनेसचं, ओके, कोणतं आहे तर फायनान्स. आपल्याला माहीत आहे की पैसा हा कोणत्याही बिझनेसचा काय मानला जातो, कणा मानला जातो. कारण का, जर पैसाच नसेल मग तो कोणताही छोटा असू दे किंवा मोठा बिझनेस असू दे, भांडवल म्हणजेच पैसा हा खूप इम्पॉर्टंट असतो. मग फायनान्स फंक्शनमध्ये काय केलं जातं, तर फायनान्स फंक्शनमध्ये जे फायनान्स डिपार्टमेंट असतं ते बिझनेससाठी किंवा बिझनेसचा सुरळीत चालण्यासाठी जे भांडवल लागणार असतं ते भांडवल उभारण्याचं काय करत असते, प्रयत्न करत असते. आणि ते करत असताना त्यासोबतच इतरही कामे त्यांना करावी लागतात. म्हणजे कोणती, तर जे काही रॉ मटेरियलची खरेदी विक्री असेल, ओके, किंवा जे छोटे छोटे एक्सपेन्सेस असतात त्यांचा हिशोब ठेवणं, त्यासोबतच अकाउंटिंग इयरच्या एंडिंगला काय करणं, फायनान्शियल स्टेटमेंट प्रेझेंट करणं. ओके. त्यानंतर जर काही इतर जे पैशाचे व्यवहार असतात त्यांचा हिशोब ठेवणं, यासारखी कामं ही कोणामार्फत केली जातात, फायनान्स डिपार्टमेंटमार्फत केली जातात. ओके. त्यानंतर नेक्स्ट आता पुढचं फंक्शन बघूया. पुढचं फंक्शन कोणतं आहे, ह्युमन रिसोर्स फंक्शन, ज्याला HR फंक्शन म्हणतात. हे टोटली तुमच्या एम्प्लॉईजशी रिलेटेड असतं. म्हणजे काय, तर तुमच्याकडे फक्त रॉ मटेरियल आहे प्रोडक्शन घेण्यासाठी किंवा तुमच्याकडे तुम्ही जो उत्पादन घेणार आहात, जे प्रोडक्टचं उत्पादन घेणार त्याच्यासाठी मार्केटही अवेलेबल आहे, तुमच्याकडे भांडवलही आहे, परंतु तुमच्याकडे तुमच्या कंपनीमध्ये काम करण्यासाठी जर एम्प्लॉईजच नसतील तर तुम्ही काय करू शकत नाही, प्रोडक्शन घेऊ शकत नाही. त्यामुळे HR फंक्शन म्हणजेच ह्युमन रिसोर्स फंक्शन हे सुद्धा तेवढंच इम्पॉर्टंट आहे. कारण का, तर योग्य जागी योग्य व्यक्तीची नियुक्ती करण्यासाठी तुम्हाला हे डिपार्टमेंट काय करत असतं, मदत करत असतं. मग आता ह्यामध्ये कोणकोणती फंक्शन्स जी आहेत ती केली जातात, म्हणजे कोणती कामे केली जातात ह्याच्या अंडर, तर रिक्रुटमेंट अँड सिलेक्शन. जी काही तुमच्या कंपनीमध्ये रिक्त पदं असतात, रिकामी जागा असते, त्या ठिकाणी कोणत्या क्वालिफिकेशनचे, कोणत्या स्किलची तुम्हाला माणसं हवी आहेत ती फाइंड आउट करून त्यांच्यापर्यंत काय करणं, रिक्रुटमेंटची माहिती पोचवणं आणि त्यातनं तो एम्प्लॉईचं सिलेक्शन करणं, यासारखं काम ह्या डिपार्टमेंटमार्फत किंवा ह्या फंक्शनच्या अंडर केलं जातं. त्यासोबतच
जे इतर काही कामं आहेत म्हणजे काय तर ट्रेनिंग असेल, प्रमोशन, एम्प्लॉईज कॉम्पेन्टेशन, एम्प्लॉईज इन्व्हॉल्वमेंट यासारखी सुद्धा कामं काय केली जातात ह्या फंक्शनच्या अंडर केली जातात. म्हणजे काय तर समजा तुमच्याकडे ऑलरेडी जे एम्प्लॉईज आहेत त्यांना काही नवीन टेक्नॉलॉजीचं ट्रेनिंग द्यायचं झालं तर ते त्यासाठी ट्रेनिंग प्रोग्रॅम अरेंज करणं, किंवा समजा काही एम्प्लॉईजला कामाच्या ठिकाणी दुखापत झाली असेल तर त्याची नुकसान भरपाई कशी मिळेल त्या एम्प्लॉईला ते पाहणं, किंवा एखाद्या व्यक्तीचं प्रमोशन करायचं असेल म्हणजे त्याचं स्किल अँड क्वालिफिकेशननुसार जर त्याला वरच्या पदावर नियुक्त करायचं झालं तर ते कामंसुद्धा काय केली जातात ह्युमन रिसोर्स फंक्शनच्या अंडर केली जातात. ओके. त्यानंतर नेक्स्ट 5वं जे फंक्शन येतं बिझनेसचं ते आहे इन्फॉर्मेशन फंक्शन. तर इन्फॉर्मेशन फंक्शनमध्ये काय केलं जातं तर जी वेगवेगळ्या पद्धतीची जी इन्फॉर्मेशन असते की ज्यामध्ये फायनान्सची असेल किंवा मार्केटची असेल, ओके, किंवा एम्प्लॉईचे काही प्रॉब्लेम असतील, तर हे जी काही इन्फॉर्मेशन आहे जी तुमच्या बिझनेससाठी इम्पॉर्टंट आहे म्हणजे बिझनेसमधले एखादी पॉलिसी आखण्यासाठी किंवा कोणत्या तरी मॅनेजमेंटला डिसिजन घ्यायचा आहे त्यासाठी जी लागणारी जी इन्फॉर्मेशन असते ती इन्फॉर्मेशन पोचवण्यासाठीचं काम हे इन्फॉर्मेशन फंक्शनच्या अंडर केलं जातं. ओके. अँड लास्ट जे फंक्शन बिझनेसमध्ये येतं ते म्हणजे इनोव्हेशन फंक्शन. तर इनोव्हेशन म्हणजे काय तर आपल्याला माहीत आहे की बिझनेसमध्ये कॉम्पिटिशन वाढले, जर तुमच्या प्रोडक्टमध्ये काही नाविन्य नसेल, काही नवीन तुम्ही जर लोकांना देत नसाल तर लोक काही काळानंतर तुमच्या प्रोडक्टकडे काय करतात पाठ करतात. म्हणजेच काय तर तुमचं प्रोडक्ट हे मार्केटच्या सध्याच्या ट्रेंडनुसार जर नसेल तर लोक ते खरेदी करण्याचं नाकारतात. मग त्यासाठी लोकांची सध्याची गरज काय आहे, लोकांना कशामध्ये इंटरेस्ट आहे हे जाणून घेऊन त्याबद्दलची माहिती गोळा करणं आणि त्याच्यानुसार नवीन काय करणं, नवीन डिझाईन असेल किंवा नवीन काहीतरी इनोव्हेटिव्ह तुमच्या प्रोडक्टमध्ये काही नवीन काहीतरी एक्सपेरिमेंट करायचं असेल तर त्यासाठी इनोव्हेशन फंक्शन काय करतं काम करत असतं किंवा ह्या फंक्शनच्या अंडर लोक काम करत असतात. आणि हे इनोव्हेशन फंक्शन हे इतर जे फंक्शन्स आहेत त्या सगळ्या फंक्शन्समध्ये काय दिसणार तुम्हाला इन्व्हॉल्व दिसतं. इवन प्रोडक्शनमध्ये असेल तर प्रोडक्शनमध्ये काय नवीन करता येईल याच्यासाठी सुद्धा इनोव्हेशन फंक्शनचा उपयोग होतो. मार्केटिंग असेल तर त्यामध्येही इनोव्हेशन नवीन तुम्ही काढू शकता म्हणजे तिथे चान्स आहे. फायनान्समध्येही आहे, ह्युमन रिसोर्स फंक्शनमध्येही आहे आणि इन्फॉर्मेशन फंक्शन म्हणजे इतर जी वरची जी 5 आपण फंक्शन्स बघितली त्या सगळ्यांमध्ये इनोव्हेशन फंक्शन हे आपोआपच काय असतं कार्य करताना आपल्याला दिसत असतं. ओके. आय होप तुम्हाला हा पॉईंट समजला असेल. नेक्स्ट लेक्चरला बिझनेसशी रिलेटेड पुढचा पॉईंट आपण बघूया. ओके चालेल मग. थँक्यू.